पर्यंत त्यांचा सुमधुर आवाज पोचण्यासाठी सज्ज झालेले आहेत ते म्हणजे अजयजी घरात। बहुत बहुत धन्यवाद सागर माली। सभी का एक बार फिर से हार्दिक स्वागत अमर कोली चषक 2022 में। क्या कमाल का मैच रहा, थ्रिलिंग कॉन्टेस्ट, लो स्कोरिंग मैच था, लेकिन वो जो कहा जाता है कि छोटे छोटे छिद्र बड़े बड़े जहाज़ों को डुबो देते हैं, और जहाज़ डूबने ही वाला था, लेकिन आखिरकार 2 गेंदों में जब 5 रन चाहिए थे चौका जड़ा साईनाथ ने, और गेंदबाजी भी साईनाथ की लाजवाब थी। मैन ऑफ द मैच बने हैं साईनाथ, और मैच को खैरपाड़ा टीम ने आखिरकार जीता। मैन ऑफ द मैच का पुरस्कार साईनाथ को दिया जाएगा मंच पर। अगला मैच तिलेर और पालवली के बीच में शुरू होने जा रहा है। थैंक यू। वरती यायचं। आदरणीय सन्मान्य श्री अमरदादा कोळी यांच्या हस्ते मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक दिलं जात आहे। साईनाथ ज्याने की 4 गडी बाद केले होते, एक त्याच्यामध्ये हॅट्रिक समाविष्ट आणि फक्त 2 धावा दिल्या होत्या। हार्दिक हार्दिक अभिनंदन साईनाथ तुमच्या आणि तुमच्या संघाचे। तुम्हाला पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा। जाऊया अजयजी घरात यांच्याकडे। थैंक यू वंस अगेन। तो इस मैच का टॉस पालिवली टीम ने जीता है, पहले फील्डिंग करने का निर्णय लिया है। पिछला मैच जब पहली पारी समाप्त हुई थी, पहला हाफ समाप्त हुआ था मैच का, बिल्कुल मैं ये सोच रहा था कि बहुत जल्दी मैच समाप्त हो जाएगा, लेकिन काफ़ी लंबा मैच चला क्योंकि अंतिम गेंद तक संघर्ष हुआ था। तारीफ करनी होगी कलभोन टीम के गेंदबाजों की भी, जिस तरह से खासतौर पर मयूर ने गेंदबाजी की थी, काफ़ी प्रभावित किया उन्होंने अपनी गेंदबाजी में। विकेट मेडन किया था उन्होंने, जो रन बना था वो लेग बाई का बना था उनके ओवर में। तो नियमों के अनुसार उनका ओवर विकेट मेडन रहा था, लेकिन कहीं ना कहीं अंतिम ओवर में थोड़ी सी गलती हुई गेंदबाज से, और आखिरकार मैच को जीतने में कामयाब हुई खैरपाड़ा। तो ये मैच अब शुरू हो रहा है। संजय के पास स्ट्राइक, पहली गेंद लेकर मयूर, बहुत ही शानदार स्ट्रोक, कवर ड्राइव गैप में निकाल दिया है, नहीं रोक पाएंगे फील्डर, 4 रन। पटूंची जान या टेंभोली गावाचं मैदान, साऱ्या क्रिकेट पटूंची जान, अमर कोली चषकचा मान, अमर कोली चषकचा मान, तिथे होतो खेळाडूचा सन्मान, अमर कोली चषकचा मान, तिथे होतो जहाँ यहाँ पर खिलाड़ियों का सम्मान होता है, लेकिन गेंदबाज इस तरह से कमजोर गेंद करेंगे तो उस गेंद का सम्मान नहीं होने वाला है। और लीडिंग एज गेंद हवा में है, फील्डर फिसल गए। ये आसान सा कैच था, लेकिन कवर पॉइंट पर गलती, शरीर का संतुलन ठीक तरह से बना नहीं पाए फील्डर, उनके सिर के ऊपर से गेंद चली गई थी। हालांकि डीप में गेंद को जरूर रोका गया है, लेकिन इसी बीच 2 रन लेने का मौका संजय भोईर के पास। इन 2 रनों से स्कोर आगे बढ़ता हुआ 6 रन बिना किसी नुकसान के। नॉन स्ट्राइकर से इन पर हेमंत जादव है। मयूर की अच्छी गेंद थी, ऑन साइड में खेलना चाहते थे, बैट का फेस बहुत जल्दी उन्होंने बंद कर दिया था, जिस वजह से लीडिंग एज लगा था। इस बार कदमों का इस्तेमाल गेंद की पिच तक पहुंचकर बहुत खूबसूरती के साथ ड्राइव किया है। वाइड ऑफ लॉन्ग ऑन 2 की कोशिश में है बल्लेबाज, बहुत ही शानदार रनिंग बिटवीन द विकेट्स। यहाँ पर तारीफ करनी होगी हेमंत की, उनको पता था कि उनको खतरे वाले छोर पर दौड़ना है, और उस वजह से उन्होंने ही इनिशिएटिव लिया था दूसरे रन के लिए, और फिर दोनों के बीच में तालमेल भी बढ़िया देखने को मिला। अच्छे शॉट्स भी खेले जा रहे हैं। संजय भोईर के पास अभी भी स्ट्राइक, हेमंत ने अभी तक किसी भी गेंद का सामना नहीं किया है। अगली गेंद राइट आर्म राउंड द विकेट, इस बार स्कूप कर दिया है, खूबसूरती के साथ खेला हुआ स्ट्रोक, गेंद जा रही है फाइन लेग सीमा रेखा की तरफ, और गेंद सीमा रेखा के बाहर, 4 रन। थैंक यू डीजे। 4 रनों से स्कोर उछलता हुआ 12 रन बिना किसी नुकसान के। देखिए 4 ही गेंदें अभी तक खेली है संजय ने, और मैं पहली बार उनको देख रहा हूँ खेलते हुए, लेकिन ये मैं बता सकता हूँ कि इनके पास सारे स्ट्रोक्स है। जिस तरह से वो बैटिंग कर रहे हैं, इम्प्रोवाइज तरीके से भी खेलते हैं, सीधे बल्ले से भी बहुत बढ़िया स्ट्रोक्स खेल लेते हैं। कवर ड्राइव उनका दर्शनीय था पहली गेंद पर, तो सारे स्ट्रोक्स इस बल्लेबाज के पास है। और इस तरह के बैट्समैन जब आपके सामने आते हैं तो उनके विरुद्ध बॉलिंग करना उतना आसान नहीं होता है। इस बार इनसाइड आउट ड्राइव किया गया, हवा में जरूर है, लेकिन इनफील्ड के ऊपर से डीप एक्स्ट्रा कवर बाउंड्री के बाहर, पहले बाउंस पर 4 रन।
देखिए कलभोन टीम के एक खिलाड़ी का आईडी यहाँ पर रह गया है कमेंट्री बॉक्स में, आकाश बामणे का। आपको लेकर जाना है। इस बार आगे निकलकर ड्राइव लगाने का प्रयास था, चूक गए बैट्समैन। कोई रन नहीं इस गेंद पर और इसके साथ ही पहले ओवर का खेल समाप्त होता हुआ। बहुत बढ़िया शुरुआत अपनी टीम को दिलाते हुए संजय, आकर्षक शुरुआत कही जा सकती है। एक ओवर के बाद स्कोर हुआ है 16 रन बिना किसी नुकसान के। पावर प्ले का पूरा लाभ उठाया गया है। एक से बढ़कर एक स्ट्रोक्स देखने को मिले हैं। कवर ड्राइव, इनसाइड आउट, एक्स्ट्रा कवर ड्राइव, एक स्कूप देखा हमने फाइन लेग की दिशा में। एक अच्छा ऑन ड्राइव भी खेला था उन्होंने, यानी कि बहुत ही दिलकश अंदाज में बैटिंग कर रहे हैं। और यदि ये बल्लेबाज आखिर तक खेलते रहे तो एक बहुत ही बड़ा टोटल देखने को मिल सकता है। मजबूत नींव ज़रूर रखी गई है, इसका फ़ायदा आने वाले ओवर्स में भी मिल सकता है बल्लेबाजों को। अब स्ट्राइक हेमंत के पास। नित्य साई स्पोर्ट्स कलभोन टीम के कैप्टन से रिक्वेस्ट है, आपको कमेटी से संपर्क करना है। ऑर्गेनाइजिंग कमेटी से आपको संपर्क करना है। नित्य साई स्पोर्ट्स कलभोन टीम के कैप्टन पावर प्ले की समाप्ति हो चुकी है और तुरंत फील्ड प्लेसमेंट हम देख रहे हैं कि खोल दिया गया है फील्ड को कप्तान द्वारा। तिरंगा स्पोर्ट्स तिल्हेर टीम इस समय बैटिंग कर रही है। पालिवली टीम टॉस जीतकर फील्डिंग कर रही है। नया ओवर लेकर मार्गेश, थोड़ा सा फ्लाइट दिया था, फुल टॉस बनी थी गेंद, हल्के हाथों से केवल टर्न कर दिया है डिप स्क्वायर लेग की तरफ। सूझबूझ भरी बल्लेबाजी, फील्डर पर दबाव डाला। पहला रन बहुत तेजी से लिया था, जिसके चलते फील्डर ने भी थोड़ी हड़बड़ाहट दिखाई और मिसफील्ड कर बैठे और आसानी के साथ 2 रन पूरे किए हैं। इसे कहते हैं चतुराई भरी बल्लेबाजी। हेमंत ने अपना खाता खोला है 2 रनों से। हेमंत भी जानते हैं कि पहले ओवर में अच्छी शुरुआत मिली है तो दबाव नहीं है, ज़्यादा जल्दबाजी भी करने की आवश्यकता नहीं है। इस बार बैट का फेस खोला, आपिश खेला था, थोड़ी देर के लिए हवा में रही थी गेंद, लेकिन पॉइंट पर पूरी तरह से क्यारी नहीं हुई। इससे पहले कि फील्ड किया जाता वहाँ पर फील्डर द्वारा 1 रन लेने का अवसर। तो अपना रोल यहाँ पर अच्छी तरह से समझते हुए हेमंत यादव, उनको मालूम है कि संजय बढ़िया टच में है, संजय को ज़्यादा से ज़्यादा स्ट्राइक पर लाने का उनका प्रयास है। और अब स्ट्राइक संजय के पास, रन संख्या 19 बगैर किसी नुकसान के। तिल्हेर टीम की स्थिति बहुत अच्छी कही जा सकती है फिलहाल, हालांकि ये तो अभी भी शुरुआत ही कही जा सकती है मैच की। रिवर्स स्वीप और अच्छा प्रयास ज़रूर है। बैकवर्ड पॉइंट पर हाथ से छिटकी फील्डर की गेंद, यदि हाथ नहीं लगता तो शायद बाउंड्री हो सकती थी। इस बीच 2 रन लेने का मौका। तो यही मैं चर्चा कर रहा था कि संजय के पास सभी स्ट्रोक्स है, वो रिवर्स भी खेल सकते हैं, सामने भी बढ़िया शॉट्स खेलते हैं, स्क्वायर ऑफ द विकेट काफ़ी स्ट्रांग है, बिहाइंड द स्क्वायर खेलने में कामयाब हो जाते हैं। यानी कि 360 डिग्री में खेलने वाले ये बल्लेबाज है और इस तरह के बल्लेबाज को रोकना बहुत मुश्किल होता है। इस तरह के बल्लेबाज को रोकने का एक ही तरीका होता है, उनको जल्द से जल्द आउट किया जाए। यदि उनको जल्द से जल्द आउट नहीं किया गया तो फिर वो आपको मैच से आउट कर सकते हैं। चुप किया इस बार, हवा में गेंद जरूर है, जानबूझकर हवा में खेला है, फील्डर बहुत दूर है। 2 रन लेना चाहेंगे और 2 रन पूरे। रन के लिए हिरन बन रहे दोनों भी सलामी बल्लेबाज। जिस तरह से वो दौड़ लगा रहे विकेटों के बीच में, बड़ी ही सूझबूझता के साथ बैटिंग हो रही है, समझदारी का प्रमाण दिखा रहे दोनों भी बल्लेबाज बहुत ही बेहतरीन अंदाज में स्कोर को आगे बढ़ाते हुए। स्कोर अब 23 रन, 23 विदाउट लॉस। दूसरे ओवर का खेल प्रगति पर। विकेट की तलाश में है इस समय गांव देवी 11 पालिवली। मार्गेश की गेंद इस बार रिवर्स में बैकवर्ड पॉइंट को बीट किया और गेंद जा रही है सीमा रेखा के बाहर। 4 रन। बल्ले से निकलने वाला ये कुल मिलाकर चौथा चौका है। क्या गजब की बल्लेबाजी कर रहे हैं। मात्र 9 गेंदों का सामना किया है 24 पर बैटिंग करते हुए। कितने कंट्रोल के साथ ये रिवर्स स्वीप खेला है उन्होंने। कहीं ना कहीं बॉलर्स भी थोड़ी बहुत गलतियां कर रहे हैं। सटीक लाइन और लेन पर उतनी गेंदबाजी देखने को नहीं मिली है जिसकी कहीं ना कहीं आवश्यकता है। शॉर्ट थर्ड मैन और बैकवर्ड पॉइंट के बिल्कुल दरमियान से गैप ढूंढा था। टीम का स्कोर इस समय 27 रन बगैर नुकसान के। इस बार पहले ही 2 कदम आगे निकले थे
फुल पर लेकर लॉफ्ट करना चाहते थे। इस बार एलिवेशन तो नहीं प्राप्त कर पाए, लेकिन डीप में ज़रूर खेला है और डीप में हल्का सा फंबल हुआ जिसका तुरंत फ़ायदा उठाया गया है। दोनों भी बल्लेबाज बहुत चतुर है, बहुत फुर्तीले है, रनिंग बिटवीन द विकेट्स में काफ़ी माहिर है और स्ट्रोक्स भी बहुत बेहतरीन और आला दर्जे के खेल रहे हैं। 2 रनों के साथ ही ओवर खत्म होता हुआ 2 ओवर के पश्चात स्कोर हुआ है 29 रन बिना किसी नुकसान के। 26 पर खेल रहे हैं संजय और 3 पर बैटिंग कर रहे हैं हेमंत यादव। हालांकि कोई भी अतिरिक्त रन गेंदबाजों ने नहीं खर्च किया है, वो एक अच्छी बात ज़रूर रही है, लेकिन रनों की जो रफ्तार है उसमें ज़्यादा गिरावट नहीं आ रही है। रनों की रफ्तार काफ़ी अच्छी है, 14.50 रन प्रति ओवर के हिसाब से इस समय रन्स बना रहे हैं सलामी बल्लेबाज तिरंगा स्पोर्ट्स तिलेर टीम के लिए। 29 विदाउट लॉस। ड्रिंक्स ब्रेक मैदान में चल रहा है, तब तक आइए सुनते हैं हमारे डीजे द्वारा कुछ मधुर संगीत। थैंक यू डीजे। और डीजे ऑपरेटर भी जो है उनका टाइमिंग भी लाजवाब है। प्रिंस मूवीज़ के क्या कहने, गजब का टेलीकास्ट। प्रिंस मूवीज़ जहाँ भी रहती है उस टूर्नामेंट को एक अंतर्राष्ट्रीय लुक देने का प्रयास करती है। 100% अपना देती है प्रिंस मूवीज़। मास खान हमारे साथ प्रिंस मूवीज़ के ऑपरेटर की भूमिका में, कैमरामैन की भूमिका में अरबाज है, नेवर लेकर विजय। शॉट ऑफ लेन गेंद थी, स्लैश करना चाहते थे, उछले थे अपने पंजों के बल बल्लेबाज, लेकिन गेंद और बल्ले में संपर्क नहीं बना पाए। अच्छा उछाल वहाँ पर, कंधे का जोर लगाया था बॉलर ने, थोड़ा पीछे ज़रूर रखा था, लेकिन अच्छी रफ्तार के साथ भी ये गेंद की गई थी। डॉट गेंद के साथ शुरुआत की है विजय यादव ने। इस बार हेलीकॉप्टर उड़ाया है, मिस टाइम स्ट्रोक, गेंद जा रही है डीप एक्स्ट्रा कवर की तरफ। वहाँ पर फील्डर मौजूद है, थोड़ी मशक्कत करनी पड़ी है फील्डर को, और इससे पहले कि फील्ड करके थ्रो करते बॉलर के पास 2 रन बड़े आराम के साथ दौड़कर पूरे किए हैं दोनों बल्लेबाजों ने। इन 2 रनों से स्कोर आगे बढ़ता हुआ 31 रन बिना किसी नुकसान के। एक बड़े स्कोर की तरफ अग्रेसर है तिरंगा स्पोर्ट्स तिलेर। पालीवली टीम ने टॉस जरूर जीता, लेकिन अभी तक उतनी अच्छी बॉलिंग देखने को नहीं मिली है। स्विंग किया ऑन साइड में, इस बार विकेट मिल सकता है। जी हाँ, काऊ कॉर्नर पर कोई गलती नहीं, और ये रही पहली सफलता। हमारे बीच इसे बीच एक और गेंद हवा में है, और ये कैच ड्रॉप होता हुआ डीप मिड विकेट पर इस बार गलती हुई है। हालांकि अपने आप को व्यवस्थित कर लिया था, गेंद के नीचे सेटल कर लिया था फील्डर ने, लेकिन अंतिम क्षणों में गेंद हाथों से छिटकी है, कैच ड्रॉप हुआ है।
नए बैटर क्रीज पर आए हैं दयानंद भोईर, और इसी बीच आदरणीय श्री कुंदन मात्रे साहब जून अंदुरकी से यहाँ पर पहुंचे हैं। उनका हार्दिक स्वागत अमर कोली चषक 2022 में। तगड़ा प्रहार डाउन द ग्राउंड, उसके नीचे भी खिलाड़ी है, जबरदस्त कैच, इस बार कोई गलती नहीं और विकेट गिरता हुआ। बहुत ही बेहतरीन ओवर का खात्मा होता हुआ विजय द्वारा मात्र 5 रन खर्च किए और 3 विकेट्स उन्होंने चटकाए। गजब की गेंदबाजी, मतलब अगेंस्ट द रन ऑफ प्ले जिसे कहा जाता है। पहले 2 ओवर्स में बल्लेबाज इस तरह से हावी थे कि ऐसे लग ही नहीं रहा था कि कोई बल्लेबाज आउट होगा, लेकिन विजय ने कमाल कर दिया है। 5 रन देकर 3 विकेट्स, बहुत ही शानदार गेंदबाजी। 3 ओवर का खेल समाप्त हो चुका है, स्कोर हुआ है 34 रन 3 विकेटों के नुकसान पर। तिरंगा स्पोर्ट्स तिलेर। अगला मैच टॉस के लिए आना है गावदेवी कोहे टीम के कैप्टन और जय हनुमान फिरिंगीपाड़ा टीम के कैप्टन। अमर कोहली साहब ने हमें जानकारी दी है कि अगले साल इस टूर्नामेंट की भव्यता में और ज़्यादा इजाफा होगा और अगले साल हमें कल्याण, डोंबिवली, रायगढ़, पनवेल, पालघर की, भिवंडी की कई बड़ी बड़ी टीमें यहाँ पर एक्शन में नजर आएंगी। साथ में आदिवासी एसोसिएशन की टीमें तो खेलने ही वाली है, तो कहीं ना कहीं ग्रामीण का जो क्रिकेट है वो भी क्रिकेट यहाँ पर देखने को मिलेगा। यानी कि एसोसिएशन के बाहर की टीमें भी आपको, बड़ी बड़ी टीमें एक्शन में नज़र आएंगी और आदिवासी एसोसिएशन की टीमें तो है ही। और कुल मिलाकर 9 दिन का टूर्नामेंट रहेगा अगले सीज़न में 2023 में, और उसमें पहले नंबर की इनामी राशि 50,000 रहेगी, दूसरे नंबर की इनामी राशि रहेगी 25,000, तीसरे और चौथे नंबर के लिए 5-5 हज़ार रुपयों का कैश प्राइज रहेगा, आकर्षक ट्रॉफीज रहेगी। एक गांव एक टीम इस स्वरूप में बदलापुर, भिवंडी, ठाणे, रायगढ़, पालघर की 32 टीमें आपको इस टूर्नामेंट में एक्शन में नजर आएंगी और आदिवासी एसोसिएशन की 48 टीमें। तो ये जो कुंभ है, महाकुंभ मैं कहूँगा टेनिस बॉल क्रिकेट का, अगले सीजन में भी देखना मत भूलिएगा। लेकिन उससे पहले इस सीजन में भी काफ़ी सारा क्रिकेट बचा हुआ है। विजय जाधव के लिए सागर बाबरे, इनकी ओर से 200 रुपयों का कैश प्राइज आया है। जबरदस्त गेंदबाजी की उन्होंने। नेवर लेकर राकेश, शरीर पर टकराई थी गेंद, रन चुराने में जरूर कामयाब हुए हैं बल्लेबाज। अच्छी वापसी इस मैच में हम देख रहे हैं गावदेवी पालिवली टीम की। पहले 2 ओवर्स में 29 रन बल्लेबाजों ने बनाए थे। ओपनर्स बहुत नियंत्रण के साथ खेल रहे थे, खासतौर पर संजय, कलात्मक बैटिंग उनकी देखने को मिल रही थी। लेकिन जैसे ही पहला विकेट गिरा, पहले विकेट के रूप में हेमंत आउट हुए, उसके बाद लगातार विकेटें गंवा दी है। संजय भी आउट हुए हैं, प्रमोद भी आउट हो चुके हैं, यानी कि टॉप ऑर्डर के जो तीनों बल्लेबाज है वो पेवेलियन में लौट चुके हैं। और अब क्रीज पर दयानंद, उनके साथ है प्रवीण। दयानंद के पास स्ट्राइक, राकेश की अगली गेंद। इस बार दिशा दिखाने का प्रयास था, हालांकि ये गेंद दिशा ही ने ऑफ स्टंप के काफ़ी बाहर उसका पीछा कर रहे थे, थर्डमैन की तरफ खेलना चाहते थे, बिट जरूर हुए लेकिन अतिरिक्त के सौजन्य से रन मिला है। स्कोर आगे बढ़ता हुआ 36 रन 3 विकेटों के नुकसान पर। पारी का अंतिम ओवर चल रहा है। सागर बाबरे, इनकी ओर से 200 रुपयों का कैश प्राइज आया है गेंदबाज विजय यादव के लिए। अच्छे खेल की सराहना होती हुई इस बार दिशा दिखाने में कामयाब। गेंद जा रही है डीप बैकवर्ड पॉइंट की तरफ, बहुत बड़ा गैप है वहां पर, फील्डर नहीं पहुंच पाए और गेंद सीमा रेखा के बाहर। 4 रन। कहीं ना कहीं दिशा इन गेंदबाजी हो रही है, ऑफ स्टंप के बहुत ज्यादा बाहर जगह दे बैठे थे। इस बार ताकत का कम इस्तेमाल किया है बैट्समैन दयानंद ने, नजाकत का इस्तेमाल करते हुए ये चौका बटोरा है। बॉलर की जो गति है उसका फायदा उठाया है और केवल दिशा दिखाने का काम किया था। बहुत बढ़िया प्लेसमेंट और टाइमिंग भी लाजवाब थी। 4 रनों से स्कोर आगे बढ़ता हुआ 40 रन 3 विकेटों के नुकसान पर।
पिछला मैच दर्शक कभी भी नहीं भूलेंगे, जिस तरह से खैरपाड़ा और कलबोन के बीच में एक लो स्कोरिंग लेकिन बहुत ही रोमांचक मुकाबला देखने को मिला। मात्र 22 रनों का टारगेट रखा गया था खैरपाड़ा टीम के सामने, लेकिन अंतिम गेंद तक संघर्ष हुआ था। कलबोन टीम की मैं तारीफ करना चाहूंगा, जिस तरह से छोटे टोटल पर उन्होंने फाइट बैक किया था और एक क्षण तो ऐसे लग रहा था कि कलबोन टीम ही मैच जीत जाएगी, लेकिन आखिर में साईनाथ ने चौका जड़ा जब 2 गेंदों पर 5 रन चाहिए थे और अंतिम गेंद पर इस बार ऑन साइड में स्लॉग स्वीप करना चाहते थे बीट हुए बैट्समैन। पिछले मैच में अंतिम गेंद पर जब एक गेंद पर 1 रन चाहिए था, बॉलर ने तो बहुत अच्छी गेंद की थी लेकिन विकेट कीपर ने गलती की। बैट्समैन बीट हुए थे, विकेट कीपर गेंद को रोक नहीं पाए थे और उसके चलते वो आखिरी रन खैरपाड़ा टीम ने बनाया था। नहीं तो खैरपाड़ा टीम की खैर नहीं थी। फुल टॉस है, इस बार ज्यादा जोर से नहीं खेला है लेकिन टाइमिंग लाजवाब, प्लेसमेंट अद्भुत है, फील्डर की कोशिश उससे भी बढ़िया, गजब का क्रिकेट वहां पर। देखना है कि नतीजा क्या आता है। 3 रन दौड़कर पूरे किए गए हैं। बैकवर्ड ऑफ द स्क्वायर गेंद को खेल दिया था, डीप स्क्वायर लेग से खिलाड़ी आए थे, अपनी दाहिनी तरफ काफी दूरी तय की थी उन्होंने और गेंद को रोकने का प्रयास किया गया, लेकिन अभी देखना है कि टेक्निकल टीम की मदद ली गई है अंपायर द्वारा। क्या ये चौका है या फिर 1 रन बचाया है फील्डर ने, ये देखने वाली बात है। सेव किया गया है, 3 ही रन मिलेंगे। हालांकि उस और प्लेयर्स पेविलियन भी है, लेकिन देखिए वो जो लाइव हम देखते हैं बहुत तेज गति से गतिविधियां होती है, कई बार हमें समझ में नहीं आता है। वहाँ पर बैठे हुए खिलाड़ियों को शायद लगा भी होगा कि ये बाउंड्री है, लेकिन रिप्ले में देखने से पता चल रहा है कि वहाँ पर बाउंड्री बचाई गई है। बहुत बढ़िया कमिटमेंट वहाँ पर फील्डर द्वारा। विजय थे वहाँ पर फील्डर जिन्होंने पिछला ओवर किया था। आखिरी ओवर का खेल इस समय प्रगति पर। अगले मैच के टॉस के लिए अंतिम ऑफिशियल कॉल है दोनों भी टीमों के कप्तानों को। गावदेवी 11 कोहे और जय हनुमान स्पोर्ट्स फिरंगीपाड़ा। 2 गेंदें बची है। बायत के बैट्समैन के पास स्ट्राइक। प्रवीण फील्डिंग का मुआयना करते हुए 2 ओवर के बाद जिस तरह की स्थिति थी उससे लग रहा था कि बहुत बड़ा टोटल देखने को मिलेगा, लेकिन बॉलर्स ने वापसी की है। फुल लेंथ गेंद, ड्राइव करने का प्रयास वहां पर लेकिन चूक गए। अच्छी गेंद, डॉट गेंद की समाप्ति होती हुई। अब केवल 1 गेंद पारी में शेष है। स्कोर रुका हुआ है 43 पर, 43 रन। ऑन साइड में 4 खिलाड़ी बाउंड्री पर तैनात किए गए हैं। ऑफ साइड में 2 खिलाड़ी सर्कल के अंदर और 2 बाउंड्री पर भी है। और इस बार शायद इनसाइड एज लगाए गेंद जा रही है फाइन लेग की दिशा में, वहां पर खिलाड़ी मौजूद है। दूसरे रन के लिए पलट चुके हैं बल्लेबाज और 2 रन आसानी के साथ पूरे। तीसरे का भी प्रयास हो रहा है, लेकिन ये केवल एक उत्साह था बल्लेबाजों के अंदर क्योंकि अंतिम गेंद थी जिस वजह से रिस्क लिया गया। रन आउट हो गए बैट्समैन। तो इस तरह से पारी खत्म होती हुई इस मैच में तिलेर टीम ने बनाए हैं कुल मिलाकर 45 रन 4 ओवर के समाप्ति पर और 46 रनों का टारगेट रखा गया है इस मैच को जीतने के लिए गावदेवी पालिवली टीम के सामने। अब चलते हैं अगले मैच के टॉस की तरफ। वहां पर टॉस बॉक्स में दोनों टीमों के कप्तानों के साथ मौजूद रहेंगे मेरे साथी कमेंटेटर सागर माळी। हॅलो जी, चला दोन्ही संघाचे संघनायक या टॉससाठी। आई गावदेवी कोहे आणि जय हनुमान स्पोर्ट्स फिरंगीपाडा या दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती करतोय टॉससाठी या। सन्माननीय कुंदनजी म्हात्रे आपल्याला सुद्धा या ठिकाणी विनंती करतोय, कारण की आपण आज आमच्या उत्सव मूर्ती आहात। शुभेच्छा तुम्हाला दोन्ही संघांच्या संघनायकांना। सन्माननीय कुंदनजी म्हात्रे यांच्या हस्ते टॉस होतोय। सन्माननीय कुंदनजी म्हात्रे यांच्या हस्ते टॉस केला जातोय। एका बाजूने अमर, एका बाजूने कोळी असा कॉल केला होता। मी मान्यवरांना विनंती करेन आपण आदरपूर्वक मान्यवर कक्षेमध्ये आसन व्हावं अशी मी आपल्याला विनंती करतोय।
तर दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती करतोय थोडीशी चर्चा या ठिकाणी आपण करणार आहोत आणि तुमचा निर्णय आम्ही जाणून घेणार आहोत. गावदेवी कुहे संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय. प्रथमतः आपलं नाव सांगायचं आहे. प्रमोद मडवी. प्रमोद, नाणेफेकीचा कौल जिंकल्याच्या नंतर तुम्ही काय प्रथमतः करणं पसंत कराल? फिल्डिंग. फिल्डिंगच का? कमीत कमी धावाचा रोखण्याचा प्रयत्न करू. अच्छा, आजच्या दिवसामध्ये तुमच्या संघामध्ये कुठले कुठले आम्हाला चांगले गोलंदाज जे 4 तुम्हाला लागतात ते कुठले गोलंदाज बघायला मिळतील? स्वतः मी आहे, विजय आहे, प्रमोद आहे, आणखी पार्ट टाइम बॉलर आहेत. मी टाईम आल्यावरच काढू कुठले को. हो, नक्कीच. म्हणजे सरप्राईज गोलंदाज आम्हाला बघायला मिळतील आजच्या दिवसामध्ये. तर जनमन स्पोर्ट्स फेरिंगपाडा संघाचा खेळाडू या ठिकाणी संघनायक आहे. आपलं नाव? सतीश गायकर. सतीश, तुम्हाला हार्दिक शुभेच्छा या मॅचसाठी. मात्र नाणेफेकीचा कॉल तुम्ही जरी गमावला असला तरी सुद्धा 24 चेंडू तुमच्याकडे असतील. प्रथमतः फलंदाजी करत असताना कमीत कमी संख्येमध्ये थांबवण्याचा प्रयत्न समोरचा संघ तुम्हाला करणारच, स्वाभाविक आहे. मात्र किती टार्गेट रचण्याचा प्रयत्न असेल? 40-45. 40 ते 45 धावांचा टार्गेट नक्कीच रचण्याचा प्रयत्न असेल. असे कुठले आम्हाला 4 ते 5 फलंदाज बघायला मिळतील की या धावसंख्या ज्या तुम्ही सांगितल्यात तिथपर्यंत पोहोचवतील तुम्हाला? नितेश आहे, सागर आहे, निकम आहे आणि प्रतीक. नक्कीच. जास्त वेळ न घेता तुम्हाला मी शुभेच्छा देतोय. मात्र शेवटचा एक प्रश्न, आयोजनाविषयी काय सांगाल? आयोजन तर खूप सुंदर आहे आणि आम्हाला इथं खेळायला पण सुद्धा मजाच येईल या आयोजनाचे निमित्त. आणि अमर कोहली यांनी खूप म्हणजे चांगली प्रकारची म्हणजे सगळ्यांना आणि आयोजन पण खूप मस्त बनवलेलं आहे. तर प्रमोद, अपेक्षा होती या आयोजनाची तुम्हाला तुमच्या असोसिएशनच्या मार्फत, अमर कोळी यांच्या मार्फत? अपेक्षा नव्हती आणि खूप छान त्याने आयोजन केलं आहे. नक्कीच ही पोचपावती दिली जाते. दोन्ही संघांच्या कर्णधारांना आमच्या शुभेच्छा असतील. तर अमर कोळी सरांच्या वतीनं तुमच्या संघाला तुम्ही जॉईन करू शकता. मात्र जाता जाता चेंडू चॉईस करायचा आहे आणि नंतर तुमच्या संघाला जॉईन करायचं आहे. येस, जाऊया. त्या ठिकाणी सज्ज होतोय पुन्हा एकदा तुमच्यापर्यंत कॉमेंट्री पोहोचवण्यासाठी मी स्वतः सागर माळी. आणि 2 संघ जे मैदानाच्या आतमध्ये खेळतात, 2 फलंदाज कुठले मैदानाच्या आतमध्ये आले त्या अगोदर एक सुंदर असं गाणं, त्यानंतर पुन्हा एकदा लाईव्ह ॲक्शन घेऊन तुमच्या समोर येतोय. धन्यवाद डीजे. मार्गेश आणि विजय ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आलेली आहे. ती म्हणजे आई गावदेवी 11 पालिवली या संघाच्या मार्फत. सामन्याला सुरुवात झाली. 46 धावांचं टार्गेट हे 24 चेंडूमध्ये पूर्ण करायचं आहे. 45 धावा बनवल्या होत्या संजय आणि त्याच्या संघाने, म्हणजे तिरंगा स्पोर्ट्स तिलेर या संघाने. ऑल द बेस्ट दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा. पहिला चेंडू आपटून टाकण्याचा प्रयत्न, हाफ ट्रॅक गोलंदाजी केली जाते. धावफलक 0 या धावसंख्येवरती अजून सुद्धा कायम आहे. पिंटू यांच्या मार्फत षटकाराच्या हॅट्रिकसाठी 1000 रुपये असतील. सॉरी, पिंटू यांच्यासाठी अमरदादा कोळी यांच्या मार्फत. चेंडू हवेमध्ये, चेंडू खाली शतरक्षक आहे. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये शतरक्षक येतो, चेंडूला फील्ड करेल आणि फेकेल तोपर्यंत 2 धावांचा अवधी. 2 धाव पूर्ण झाल्यात. धावफलक पुढे सरकलाय 0 वरनं 2 वरती. अमरजी कोळी या स्पर्धेचे सर्व आहेत. त्यांच्या मार्फत पिंटू म्हणजेच आपण जर बघितलं मार्गेश यांच्यासाठी पारितोषिक जाहीर झालंय. ते म्हणजे रुपये रोख रक्कम 1000 रुपयाचं पारितोषिक षटकाराच्या हॅट्रिकसाठी. हवेमध्ये चेंडू खाली शतरक्षक कव्हर क्षेत्रामध्ये फलंदाज मार्गेश याला बाद केलाय. क्या बात है, क्या बात है. सुरेख. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. डीजे सुंदर सुंदर गाणी वाजवले जातात. डीजे यांना थांबवूच नाही असं वाटतंय. मात्र इथे क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आहे. जसं क्रिकेट होतंय तसे गाणे सुद्धा वाजतात. जसं विकेट पडला ते गाणे सुद्धा वाजले जातात. आणि त्या दरम्यान तुम्हाला या यूट्यूबच्या माध्यमातून मित्रांनो बघायला मिळत असेल की अतिशय चांगल्या पद्धतीने स्लो मोशनमध्ये रिप्ले हे पोहोचवले जातात तुमच्यापर्यंत. प्रिन्स न्यूजच्या मार्फत गणेश भोईर फलंदाजी मार्कवरती जो बाद झाला होता
म्हणजे पिंटू म्हणजे मार्गेश बाद झाला होता, त्या मार्गेशच्या जागेवरती गणेश भोईर याला पाठवलाय. दोन्ही बंधू मैदानाच्या आतमध्ये आहेत. दिनेश भोईर आणि गणेश भोईर. राईट मोर द विकेट. ऑफसाईडच्या दिशेने खेळायचं होतं, मात्र या ठिकाणी बघा वाईड पडलाय. यष्टीरक्षक एवढा हुशार आहे की चेंडू आतमध्ये खेचला आणि लगेच अपील केली. मात्र पंच त्या ठिकाणी अतिशय चाणाक्ष आहेत. चांगलं काम त्या ठिकाणी आपण बघतोय खेळपट्टीवरती त्यांचं बघायला मिळतंय. 3 धावा ह्या धाव. शॉर्ट पेच डिलिव्हरी. ओ ओ ओ क्या बात आहे, क्या बात आहे. शॉर्ट मिड विकेट क्षेत्र अतिशय चाणाक्ष आणि अजून एक फलंदाज बाद. सुपर फिल्डिंग बाय तिरंगा स्पोर्ट्स तिलेर. जोडी जमली ग अशी झकास पोरगी पिटली. पुढचा येणारा जो महिना आहे तो कॉलेजचा डेचा महिना आहे, त्यामुळं थोडासा जसं म्हटलं जातं की आगीच्या अगोदर थोडासा धूर निघतो, तो धूर निघताना आम्हाला बघायला मिळतो. दरम्यान जाऊया या क्रिकेटकडे जाऊ. 3 धावा धावपलकावरती लागल्यात आणि 2 गडी हे गमावलेले आहेत, ते म्हणजे पालिवली या संघाने. अडचणीमध्ये सापडलाय मित्रांनो. या क्रिकेटमध्ये तुम्हाला जर पुढे जायचं असेल, आयुष्यामध्ये तुम्हाला पुढे जायचं असेल, वैवाहिक जीवनामध्ये पुढे जायचं असेल, तर पार्टनरशिप ही 2 व्यक्तींची महत्त्वाची असते आणि ती क्रिकेटमध्ये सुद्धा 2 व्यक्तींची पार्टनरशिप महत्त्वाची आहे. सुरेख चेंडू, क्या बात आहे. यापेक्षा चांगला चेंडू मी आजच्या दिवसामध्ये सुद्धा पाहिलेला नाहीये. स्ट्राईक वरती आहे जो फलंदाज मयूर, जो नव्यानं आलाय आणि तो स्ट्राईक वरती उभा आहे. गणेश हा बाद झाल्याच्या नंतर ओ बॅकफुट वरती गेला होता फलंदाज. अपील केली होती. वेगवान चेंडू हाताळले जातात आणि या वेगानं मात्र बीट केलं जाते फलंदाजाला. 1 षटक समाप्त झालं. 1 षटक समाप्तीच्या नंतर धावसंख्या आपण पाहू शकतो. बघा चेंडू बघा ज्या पद्धतीने हाताळलाय आणि थोडासा लेग स्टिकवरती हा चेंडू होता, म्हणून पंच या ठिकाणी अतिशय सुरेख. मी पंचांच्या या हिमतीला आणि या निर्णयाला नक्कीच वा देईन, कारण की अतिशय सुरेख. जे आपण यूट्यूबवरती लाईव्ह बघतोय, पुन्हा बघतोय, तिथे बघताना एवढं सुंदर वाटतंय की आमचे हे ग्रामीण पंच सुद्धा अतिशय चांगली पंचगिरी करताना बघायला मिळतात. क्या बात आहे, क्या बात आहे. हा सुरेख चेंडू. त्या अगोदरचा जर चेंडू बघितला, मला लाईव्ह दर्शवला गेला, आउटसाइड ऑफ स्टंप, सुरेख गोलंदाजी. धावसंख्या झाली ती म्हणजे 3 धावा. 1 षटक समाप्त झालाय. नवीन गोलंदाजी मार्कवरती पालिवली तिलेर या संघाच्या मार्फत साईनाथ भोईर गोलंदाजी मार्कवरती आलाय. तिरंगा स्पोर्ट्स तिलेर हा संघ ब्रँड आहे मी म्हणेन, कारण की भरपूर वर्षापासून तो संघ तिरंग्याच्या नावाने खेळतोय. आणि तिरंगा म्हटला की भारतीय देशाची शान, आन, मान. आणि नेहमी प्रत्येक जण आजकाल या 26 जानेवारीच्या दिवसामध्ये म्हणताना दिसलं की हा आमचा तिरंगा आहे, तो हवेनं नाही तर नक्कीच या आमच्या सीमारेषेवरील जवानांच्या बलिदानानं फडकतोय. दरम्यान येऊया क्रिकेटकडं. 18 चेंडू आणि 18 चेंडूमध्ये 43 धावांची गरज. गोलंदाज साईनाथ भोईर दुसरं षटक हाताळण्यासाठी जो सज्ज होतोय. क्षेत्ररक्षणामध्ये थोडंसं परिवर्तन, बदल होत आहे आणि बदल हा व्हायला हवा. आयुष्यामध्ये असो, क्रिकेटमध्ये असो, व्यावहारिक जीवनामध्ये असो. ऑन साईडला खेळाय, चांगला फटका आहे, मात्र स्ट्रेट टू द फिल्डर. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण, स्ट्राईकवरती थ्रो आणि या ठिकाणी मात्र 1च धाव मिळेल. 2 फलंदाजांमध्ये मिसअंडरस्टँडिंग, परिणाम 1च धाव. आता 17 चेंडूमध्ये 42 धावांची गरज. लक्ष कठीण वाटतंय, मात्र अशक्य नाहीये. आणि आयुष्य जसं म्हटलं जातं, जर तुमच्या आयुष्यामध्ये, जर तुमच्या प्रत्येक दिवसाच्या आयुष्यामध्ये जर कठीणाई नसतील, अडचणी नसतील, प्रॉब्लेम नसेल, तर तुम्ही जिवंत आहात हे विसरून जायचं. कारण की सरळ मिळणारं आयुष्य आहे, ते आयुष्य नक्कीच नको असतं माणसाला. दरम्यान हा चेंडू, सुरेख चेंडू, बॅकफुटवरती जाऊन खेळण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू होता तो शॉर्ट पेस डिलिव्हरी आणि चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला तो ऑन साईडला. इथे मात्र तुम्हाला सिंगल, डबल, ज्याला क्रिकेटची रक्तवाहिनी बोललं जातं, त्या धावा तुम्हाला घ्याव्या लागतील. स्ट्राईक रोटेट करावी लागणार आहे. दरम्यान हा चेंडू पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लेन डिलिव्हरी. चेंडूपर्यंत पोहोचायचं होतं, ऑफ साईडला चेंडूला पंच करायचं होतं, ज्याला क्रिकेटिंग भाषेमध्ये म्हटलं तर मुंबई क्रिकेटच्या गल्लीमध्ये चमाट ज्याला म्हटलं जातं, चमाट मारण्याचा प्रयत्न मात्र इथे विफल ठरतोय. धावसंख्या आहे ती म्हणजे 4 फक्त धावा धावफलकावरती लागली. दुसरं षटक मार्गस्थ आहे. दुसऱ्या षटकाचे 3 चेंडू टाकून झाल्यात. हवेमध्ये या ठिकाणी डिप्रेशन मध्ये खेळला गेलेला शॉट, फलंदाज मिड ऑफ क्षेत्रामध्ये बाद.
क्रिकेटपटूंची जान, या टेंभोली गावाचं मैदान साऱ्या क्रिकेटपटूंची नवीन जान. फलंदाज विजय जाधव मैदानाच्या आतमध्ये येतोय. मात्र विजय जाधव याला विजय जाधव प्रमाणे फलंदाजी करावी लागेल, कारण की जर आपण बघितलं ऋत्विक इलेव्हन गोखिरे संघाचा विजय जाधव त्याला कोण विसरेल, आणि जबरदस्त क्रिकेट खेळणारा तो विजय जाधव वसई परिसरातला एक खेळाडू ज्याने की पूर्णपणे घमासान उठवलं होतं एका वर्षामध्ये. दरम्यान पुन्हा एकदा हा चेंडू ऑफसाईडच्या दिशेनं पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न, निर्धाव चेंडूची समाप्ती. तिलेर संघ मात्र पूर्णपणे बॅकफुटवरती ढकलण्याचा प्रयत्न करतोय, तो म्हणजे पालिवली या संघाला. आतापर्यंत धावसंख्या आहे ती 4. चेंडू टाकून झाल्यात ते या षटकाचे 5, म्हणजे 11 चेंडू पूर्ण झालेत. एज बिहाइंड द विकेट फलंदाज बाद, अजून एक फलंदाजाचं पतन, आणि मात्र इथे 4 चेंडू सॉरी 4 धावा आणि 4 गडी बाद, 4 वरती 4 अशी परिस्थिती बघायला मिळते. खराब दयनीय परिस्थिती आहे. मात्र इथे पुन्हा एकदा आपण जाऊया डीजे यांच्याकडे, त्यानंतर पुन्हा एकदा एक सूचनेच्या जोडीला मैदानाच्या बाजूने येऊया. कोहली चषकचा मान, अमर कोहली चषकचा मान, तिथे होतो खेळाडूचा सन्मान. अमर कोहली चषकचा मान, तिथे होतो खेळाडूचा सन्मान. कोहली चषकचा मान, तिथे होतो खेळाडूचा सन्मान. अमर कोहली चषकचा मान, तिथे होतो खेळाडूचा सन्मान. आताच तुम्ही रिप्ले पाहिला आणि त्या रिप्ले मध्ये सुंदर बघायला मिळालं, या प्रिन्स मूवीच्या मार्फत तुमच्यापर्यंत स्लो मोशन मध्ये पोहोचवला गेला. तर नक्कीच मयूर भोईर हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. आलिवली संघाला मात्र इथे धक्क्यावरती धक्के दिले जातात. तर महेंद्र नवीन फलंदाज आणि नवीन गोलंदाज मयूर भोईर, 2 भोईर बंधूंमध्ये चाललेली लढत. स्ट्राईकवरती असलेला फलंदाज आपण पाहू शकता विजय जाधव. 12 चेंडू मध्ये किती धावांची गरज असेल आपण पाहू शकतो. 12 चेंडू 42 धावा, प्रत्येक षटकामागे 21 ची सरासरी मित्रांनो. मात्र ही सरासरी तुम्ही गाठू शकता, जिद्द असायला हवी आणि तुमची चिकाटी असायला हवी. मात्र ही जिद्द या ठिकाणी कोणाला पुढे घेऊन जाते पाहणं गरजेचं आहे. लॉंग स्टॉप डिझन मध्ये या चेंडूला आपण पाहू शकतो वाईट +1 अशा पद्धतीने 2 धावा मिळतील आणि एक बाउन्सरची ताकीद या ठिकाणी दिली जाते. 12 चेंडू आता मात्र 40 धावांची गरज. 12 चेंडू 40 धावा. काय जबरदस्त क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये. मी म्हणेन इथे जिद्द सोडून जमणार नाहीये. ज्यावेळेस जसं म्हटलं जातं की ज्यावेळेस तुम्ही भवसागरामध्ये सापडता त्यावेळेस प्रयत्न करणं सोडायचं नसतं मित्रांनो. किती मोठं संकट येऊ दे, किती मोठा प्रतिस्पर्धी येऊ दे, मात्र तुमचे प्रयत्न तुम्ही चालू ठेवायला हवेत. 12 चेंडू 40 धावा. शरीरापासून दूर करण्याचा प्रयत्न. डेड बॉल घोषित केलाय पंचांनी. हा चेंडू पुन्हा एकदा टाकावा लागेल. येस, पंचांनी या ठिकाणी दर्शवलं होतं अगोदरच, बॉल चेंडू डिलिव्हर होण्याच्या अगोदर दर्शवलं होतं की हा डेड बॉल आहे. हा चेंडू पुन्हा एकदा टाकावा लागेल. काय सुरेख क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये, चांगली पंचगिरी मैदानाच्या आतमध्ये. ऑफसाईडच्या दिशेनं चांगला फटका खेळलाय शतरक्षक त्या ठिकाणी आवी या नावाचा, जर्सी नंबर 45. आणि सध्या आपण पाहू शकतो इथे 1 धाव मात्र मिळली जाते. एका धावेने धावफलक पुढे सरकलं 7 या धावसंख्येवरती. इतक्या धुक्यानं मला वाटते काम जमणार नाहीये. तुम्हाला हवाई सफरी करावी लागेल आणि मोठे फटके हे मारावे लागतील. 45 नंबर जर आठवला तर एक काळ होता, स्वतः रोहित शर्मा सांगतोय की हा टी शर्ट वरती नंबर मला स्वतः टाकावा लागायचा. आता मात्र प्रिंटेड टी शर्ट सुद्धा येतात आणि मुलं सुद्धा घालतात. त्याच्याकडे स्वतः आत्ता नेतृत्व आहे भारतीय संघाचं. तर रोहितचा हा लकी नंबर. ऑन साइडला खेळाय चेंडूला पुन्हा एकदा मिडवेक क्षेत्रामध्ये शतरक्षक आहे तिकडे. 2 टप्प्याने चेंडूला फील्ड केलं जात आहे, झेललं जाते आणि तोपर्यंत या 2 धावा पूर्ण केल्या जातात. 2 धावेने धावफलक पुढे सरकला जातोय, जाऊन पोहोचतोय तो म्हणजे 9 या धावसंख्येवरती. जसं म्हटलं जातं की सुधारणेला उशीर नसतो, मात्र एवढाही उशीर करू नका की सुधारणा करता करता तुम्हाला ते तुमचा अस्तित्व संपेल. किती चेंडू किती धावांची गरज, तर 10 चेंडू 37 धावांची गरज आहे. सामना अजून सुद्धा बॅलन्सिंग आम्ही म्हणेन. एक फलंदाजाला इथे चार्ज घ्यावा लागणार आहे. टेनिस विश्व असा आहे की तुम्हाला एका षटकामध्ये 49 धावा सुद्धा होताना बघायला मिळालेल्या आहेत. पाहूया आता मात्र निर्धाव चेंडूची समाप्ती. गोलंदाज चांगली गोलंदाजी करतोय मयूर. याला आपण पाहिलं तर चांगली गोलंदाजी तो आता करतोय. पहिला एक वाईट वगळता त्यानंतर मात्र चांगली गोलंदाजी केली आहे. 3 चेंडू त्याने अतिशय सुरेख हाताळल्यात. 9 चेंडू शिल्लक आहेत आणि 9 चेंडूमध्ये
किती धावांची गरज आहे तर 37 धावांची गरज हे अजून सुद्धा आहे. मयूर हा यंग गोलंदाज आहे, अनुभव थोडासा कमी आहे, मात्र त्याच्या समोर जो फलंदाज मैदानाच्या आतमध्ये खेळतोय तो मात्र विजय. ऑफसाईडला खेळलाय चेंडू, पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक प्रोटेक्शन त्या ठिकाणी आहे, मात्र सुरक्षित क्षेत्रामध्ये या ठिकाणी क्षेत्ररक्षण लावलंय असं म्हणावं लागेल. क्षेत्र सुरक्षित केलंय तरी सुद्धा 2 धावा मिळाल्या. तिसऱ्या धावाचा प्रयत्न आणि या ठिकाणी काय घडतंय तर 3 धावा पूर्ण. 3 धावेनं धाव फलक पुढे सरकलाय, जाऊन पोहोचतोय तो म्हणजे 12 या धावसंख्येवरती. आता मात्र 8 चेंडू 34 धावा मित्रांनो, 2 चेंडू या षटकाचे आणि उर्वरित 6 चेंडू. काय घडणार आहे हे येणारा काल आपल्याला दर्शवणार आहे. या क्रिकेटमध्ये काही घडू शकतं. एक वेळ असा होता की 6 चेंडूमध्ये 3-4 धावा असल्या तर सुद्धा त्या होत नव्हत्या. आता 3-4 चेंडूमध्ये 3 षटकार लागताना बघायला मिळतात. पुन्हा एकदा अलॉन द कार्पेट खेळला चेंडू, या ठिकाणी स्वीपर कव्हर क्षेत्र मात्र इथे प्रोटेक्टिव्ह केलं जात आहे. संजय यांच्या मार्फत 2 धावा मिळतील. 2 धाव्यानं धावफलक मात्र पुढे सरकतोय, जाऊन पोहोचतो तो 14 या धावसंख्येवरती. धावसंख्या 14 धावा, 7 चेंडू 32 धावांची गरज आहे. एक मोठा फटका सामन्यामध्ये आणून ठेवू शकतो, मात्र तो मोठा फटका मारणार कोण हा प्रश्न आहे. मैदानाच्या आतमध्ये महेंद्र भोईर आहे आणि मैदानाच्या आतमध्ये विजय जाधव आहे. हे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहेत आणि त्यांना जे काही करायचं आहे ते फलंदाजीमध्ये करायचं आहे. थोडंसं पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, निर्धाव चेंडूची समाप्ती, षटक समाप्त झालं. आता 6 चेंडू आणि 32 धावा. थोडासा वेळ आपल्याकडे. एक जी सूचना आणि जी खुश खबर मला वाटते क्रिकेट जगतासाठी आलेली आहे ती की यानंतरचं जे पुढील वर्ष आहे ते पुढील वर्षामध्ये कल्याण डोंबिवली, रायगड, पनवेल, पालघर, भिवंडी, ठाणे अशी मॅच आपल्याला बघायला मिळणार आणि त्यामध्ये असोसिएशनचे संघ सुद्धा आपल्याला खेळताना बघायला मिळतील. पहिलं पारितोषिक आहे रुपये रोख रक्कम 50,000 रुपये आणि दुसरं पारितोषिक जे असणार आहे रुपये रोख रक्कम 25,000 रुपये. तिसऱ्या आणि चौथ्या स्पॉटसाठी आणि त्यांच्या रँकसाठी जे बक्षीस येणार आहे ते 5,000 रुपये फक्त दिले जातील. म्हणजे मी म्हणेन पहिला आणि दुसरं हे नक्कीच अतिशय चांगला प्रयत्न केला आहे. 50 आणि 25 त्यानंतर आदिवासी असोसिएशनचा बक्षीस असोसिएशनच्या नुसार होणार आहे. म्हणजे तुमचा जो नियम आहे तुमच्या या 48 संघांपैकी त्यानुसार तुम्हाला पारितोषिक दिलं जाईल. तुर्तास 9 दिवस ही टुर्नामेंट चालताना बघायला मिळेल. म्हणजे बघा, विचार करा, जर 20,000च्या टुर्नामेंटला अमरकोळे हा लुक देऊ शकतात तर 50,000च्या टुर्नामेंटला अमरकोळे काय लुक देऊ शकतात. आणि अजयगर सर जर बघितलं पहिल्या दिवसापासून मिकी माऊस होतोय ते 4 दिवसापर्यंत, मला वाटते 3 दिवसापर्यंत, आणि कालच्या दिवसामध्ये आपण जर बघितलं अजून सुद्धा 6 चेंडू आणि 32 धावांची गरज आहे सर. जर बघितलं 6 चेंडू 32 धावा आणि आपण पाहू शकतो कालच्या दिवसामध्ये जोकर सुद्धा या ठिकाणी आला होता. म्हणजे प्रेक्षकांचं मनोरंजन, मुलांचं, लहान मुलांचं मनोरंजन दरम्यान हा चेंडू टाकला जाईल त्या अगोदर 6 चेंडू 32 धावांची गरज. ऑन साईडला खेळला जातोय चेंडूला, क्षेत्ररक्षक येतोय मिडविकेट क्षेत्रातला, चेंडूला फील्ड करेल आणि फेकेल तोपर्यंत या 2 धावा पूर्ण केले जातात. 5 चेंडू 30 धावा. रंगतदार स्थितीमध्ये मॅच इथे आपण पाहू शकतो. रंगतदार का म्हणतोय कारण की क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये जिथे आपण विचार करणं सोडून देतो तिथनं क्रिकेट चालू होत असतो. कुणी विचार केला होता की एका चेंडूमध्ये 8 धावा होतील, कुणी विचार केला होता की एका चेंडूमध्ये 14 धावा होतील, कुणी विचार केला होता की 6 चेंडूमध्ये 49 धावा होतील. क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. अराउंड द लेग बघा सुरुवात झाली की काय असं वाटू लागलेलं आहे. इथे वाईड आलाय, मात्र गोलंदाज इथून जर आपण तिलेर संघ जर पराभूत झाला तर फक्त गोलंदाज कारणीभूत ठरणार आहे. धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 17, अजून सुद्धा 29 धावांची गरज असेल आणि चेंडू शिल्लक असतील ते म्हणजे 5 चेंडू 29 धावा. थोडासा ऑर्थोडॉक्स पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न केला होता, दुविधेमध्ये होता फलंदाज, मात्र या 2 धावा मिळतील. 2 धावेनं धावफलक पुढे सरकतोय, जाऊन पोहोचतोय तो म्हणजे 19 या धावसंख्येवरती. 27 धावांची गरज 4 चेंडूमध्ये. इथे गुंजाईश निर्माण होते ती तिरंगा स्पोर्ट तेलेर संघाची. कुठपर्यंत हा सामना जाईल, या 4 चेंडूमध्ये 27 धावा होतील की नाही हे प्रश्नचिन्ह आहे. पुन्हा एकदा या ठिकाणी पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण. इथे आपण पाहतोय की मागे सीमारेषे लगत एक क्षेत्ररक्षक ठेवला, त्याने या धावा अडवल्या असं म्हणावं लागेल. एक धाव आली, एका धाव्याने धावफलक पुढे सरकतोय, जाऊन पोहोचतोय तो 20 या धाव संख्येवरती. 26 धावांची गरज. चेंडू शिल्लक असतील ते 3. काय चांगला फटका होता, मात्र क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी ऑफसाईडला खेळलं जात आहे. सिंगल घेतलेली आहे, सिंगलनं धावफलक. चेंडू त्या ठिकाणी सीमारेषेच्या बाजूनं, क्षेत्ररक्षक चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. एकाच धावावरती समाधान,
धावफलक 21. 2 चेंडू आणि 2 चेंडूमध्ये 25 धावांची गरज. जी पार्टनरशिप रचली होती, सलामीची जी जोडी होती संजय आणि त्याच्या जोडीला आलेला जो फलंदाज होता मला वाटतं हेमंत, ही पार्टनरशिप या ठिकाणी इफेक्टिव्ह ठरली. हा चेंडू ऑफसाईडच्या दिशेने खेळला आहे. त्या ठिकाणी पुन्हा एकदा आवी नावाचा जर्सी घेतलेला खेळाडू आहे आणि एक चांगला शतरक्षण त्या ठिकाणी. मात्र ही धाव आता कुठे पूर्ण होते, धावफलक पुढे सरकतोय, जाऊन पोहोचतोय 22 या धावसंख्येवरती. अजून सुद्धा 24 धावांची गरज, 1 चेंडू शिल्लक. आता मात्र आपण पाहू शकतो की तिलेर संघाचा कब्जा या सामन्यावरती होताना दिसेल की नाही. यस, झालेला आहे. या ठिकाणी आपण पाहतोय की संघ जिंकलेला आहे, तो तिरंगाला स्पोर्ट्सचा तिलेर संघ. हार्दिक हार्दिक अभिनंदन. मॅन ऑफ द मॅच नो डाऊट संजय, ज्याने की 26 धावा 11 चेंडूमध्ये केल्या. काय जबरदस्त फलंदाजी. अभिनंदन संजय आणि त्याच्या संघाचं. एक गाणं ऐकूया आणि जाऊया मॅन ऑफ द मॅच कडे. कालिका मातेच्या भूमीवरती जमली भिवंडी नगरी. कालिका मातेच्या भूमीवरती जमली भिवंडी नगरी. महान खेळाडूंची भरली हो क्रिकेटची पंढरी. महान खेळाडूंची भरली हो क्रिकेटची पंढरी.